आळंदी वारी आनंदाची वारी आणि या वारीसाठी आळंदीवरून देहूवरून लाखो भाविक पंढरपूरच्या दिशेने आषाढी या महिन्यामध्ये वारीच्या निमित्ताने जात असतात. तसेच ती परंपरा कायम राहावी म्हणून आत्ता प्रत्येक झेडपी शाळा, हायस्कूल शाळा यामध्ये हा कार्यक्रम राबविला जात आहे. आणि या कार्यक्रमात बालचिमुकले दिंडीच्या स्वरूपामध्ये आपल्या गावामधून एक वातावरण तयार करत आहेत की आपण बी या आनंदी वारीमध्ये सहभागी होऊया. तशाच पद्धतीने आज या मान तालुक्यातील थादाळे गावाच्या जिल्हा परिषद शाळेने दिंडीचं नियोजन केलं आणि ही दिंडी या विठुरायाच्या चरणी जाण्याचा एक संकल्प केला. त्या वारीला त्या चिमुकल्यासनी आनंद जगाला आनंद वाटावा असा हा कार्यक्रम आज थादाळे गावामध्ये जिल्हा परिषद शाळेने राबविला. झेडपी शाळेबरोबरच अंगणवाडी शाळेतील बालचिमुकल्याने बी या वारीमध्ये सहभाग घेतला आहे. आज आपण वारीच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक शाळा थादाळे आणि त्यांच्या माध्यमातून आज वारकरी संप्रदायाच्या जशा पद्धतीने वारी चाललेली आहे पंढरपूरच्या दिशेने, त्याच पद्धतीने हे सर्व चिमुकले त्या वारीमध्ये सामील झालेले आहेत. आपण त्यांच्याशी एक थोडं बातचीत करूया. नमस्कार. नमस्कार. काय सांगचाल या आज तुम्ही या पद्धतीनं आज वारीमध्ये सामील झालेला आहात? ज्ञानेश्वर माऊलींची पालखी 8 तारखेला आळंदीवर निघाली आणि ती पंढरपूरच्या दिशेने तिचं प्रस्थान झालेलं आहे. तर संपूर्ण जगातील लोक या वारीमध्ये सहभागी होतात. ह्या वर्षी तर परदेशातील सुद्धा दिंडी या वारीसाठी आलेल्या आहेत. ती अखंड परंपरा गेली शेकडो वर्ष चालू आहे आणि हीच परंपरा, हीच संस्कृती आपण कुठेतरी जपावी म्हणून आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थादाळे यांनीही वारीचं नियोजन केलेलं आहे. सकाळपासूनच पाहतोय की बाल चिमुकले हे खूप आनंदामध्ये आहेत. आपण विचार करा की 70-80 वर्षाचे सुद्धा आजी आजोबा या वारीमध्ये असतात आणि हे पाहिल्यानंतर या मुलांचा उत्साह पाहिल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की ही जर मुलं एवढी आनंदात आहेत तर ही लोकंसुद्धा खूप आनंदामध्ये त्या वारीमध्ये असतात. त्या ठिकाणी आपण पाहिलं की 60-70 वर्षाच्या महिलासुद्धा फुगडीसारखा खेळ अगदी आनंदामध्ये खेळतात आणि ही अशीच परंपरा दरवर्षी आम्ही आमच्या शाळेमध्ये साजरी करतो आणि इथून पुढेही अशीच अखंडपणे ही चालू राहणार अशी मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जिल्हा परिषद शाळा प्राथमिक त्या माध्यमातून आपल्या शाळेच्या आपल्या शिक्षिका या वारीच्या निमित्ताने आपले 2 शब्द सांगत आहेत. आज पंढरपूरला आळंदी ते पंढरपूर निघालेली वारी आणि या वारीचं महत्त्व, ही वारी कशासाठी असते आणि हजारो वर्ष आपण ही वारी काढत हजारो वर्षापासून त्यात अनेक लोक मोठ्या भक्तिमयाने सामील होतात. कशासाठी? तर वारी म्हणजे काय आहे? तर वारी म्हणजे फक्त चालत जाणे, देवावर भक्ती करणे असं नाही. तर या वारीतून आपण एकमेकाला साथ देणं, एकमेकाच्या दुःखामध्ये असेल त्याला हात देणं, एकमेकाला वारीमध्ये मदत करणं आणि याच्यातून कोणाला काही झालं तरी एकमेकाच्या मदतीला धावून येणं, प्रेम, आपुलकी, माया ह्या वारीमध्ये असतं. घासातला घास एकमेकाला देऊन खाणे, जिथं अडचण असेल त्या अडचणीवर मात करून पुढं चालणे, ऊन वारा पाऊस याचा विचार न करता ही वारी हजारो लोक या वारीतून सहभागी होतात, याचा आनंद घेतात. त्या पद्धतीने ह्या लहान मुलांच्यावर संस्कार व्हावेत की आपण सुद्धा एकमेकांना मदत करावी, एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन पुढे चालावे. अनेक संकट येतील, त्या संकटावर मात करून पुढे चालावं आणि आपल्या विठ्ठल रुक्माईच्या भक्तिभावमय वातावरणात सहभागी व्हावं याचा आनंद घेण्यासाठी ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थादाळे यांनी केलेली ही वारीचे नियोजन आणि याच्यात सहभागी झालेले सर्व गावकरी, ग्रामस्थ, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानदेव माऊली तुकाराम. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आज या ठिकाणी
दिंडीचं नियोजन केलं. आज फलटणवरून बरड या ठिकाणी पालखी सोहळा आहे, बरड मुक्कामी आहे. तर मुख्याध्यापक या वारीच्या निमित्ताने काही 2 शब्द सांगतील, आपण ते ऐकून घेऊ. गेली शेकडो वर्षापासून ही भागवत धर्माची पताका आळंदी ते पंढरपूर या मार्गावरून प्रस्थान करत असते आणि आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरला गेल्यानंतर आपल्या सर्वांचा देव की ज्याच्या अस्तित्वानं हे सगळं जग चालतं, त्या देवाचं स्मरण करण्यासाठी, त्याचं दर्शन घेण्यासाठी आपले सगळे वारकरी त्या ठिकाणी जातात आणि मनोभावे पूजन करून दर्शन घेतात, की जेणेकरून या वर्षापासून पुढील वर्षापर्यंत आमच्या जे सगळे लोक आहेत, जनता आहे, या जनतेचं भलं व्हावं या दृष्टीनं त्यांचं दर्शन घेऊन मनोकामना पूर्ण करावी अशी त्या ठिकाणी इच्छा प्रकट करतात. त्याचप्रमाणे पद्धतीनं ही छोटी जी मुलं आहेत, बाल चिमुकली, यांनासुद्धा त्या दृष्टीनं एक अनुभव यावा म्हणूनच या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही ही दिंडी सोहळा आयोजित केला होता. या दिंडी सोहळ्यामध्ये गावातील सर्व ग्रामस्थ, पालक, आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, बाकी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आणि हा सोहळ्याला रंगत आणली. त्याबद्दल आम्हा सर्वांचे खूप खूप आभार. निमित्ताने आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष काही 2 शब्द सांगतील वारीच्या संदर्भात. काय सांगाल? आज आपल्या शाळेतील वारी, आषाढी वारीनिमित्त पंढरपूर ते आपलं आळंदी ते पंढरपूर पालखी जाते, त्यानिमित्त ही वारी असते. ह्या वारीमध्ये आज शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि गावातील सर्व मंडळी, तसेच ग्रामस्थ असतील, पदाधिकारी असतील, आपल्या श्रीनाथ मांदेचे यूट्यूब चॅनलचे आत्माराम शिंगाडे असतील, असे बरेच लोकांनी सहभाग घेतला आणि वारीला अगदी भक्तिमय वातावरण करून सोडलं. तरी सगळ्यांचे आभार.